वैष्णवीचा हुंड्यासाठी बळी गेलाय, पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पैशाच्या हव्यासापोटी हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा बळी घेतला। हगवणे कुटुंब आर्थिक विवंचनेमध्ये होतं। वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा हगवणे कुटुंबावर आरोप। पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात। निलेशनं कसपटे कुटुंबियांना धमकावलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कसपटे कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आरोपींना सोडणार नाही, तुम्ही मागाल तो वकील देऊ, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यामध्ये कसपटे कुटुंबियांची भेट घेतली। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालू। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कसपटे कुटुंबाला आश्वासन। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। शिवाजीनगर कोर्टानं सुनावली पोलीस कोठडी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये सासरा राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला अटक। वैष्णवी हगवणेला लग्नामध्ये दिलेलं 51 तोळ सोनं बँकेकडे गहाण। हगवणे कुटुंबानं कसपटे कुटुंबाकडून 51 तोळ सोनं घेतलं होतं। वैष्णवी हगवणेचा 27 नोव्हेंबर 2023 रोजी आत्महत्येचा प्रयत्न। कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्यावेळेला उपचार झालेल्या रुग्णालयाकडून पोलिसांनी उपचारांची कागदपत्र मिळवली।